विलंबाने होणारा जन्म नोंदणीसाठी राज्य शासनाने लागू केलेल्या नव्या कार्यपद्धतीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. रुग्णालयातील जुनी नोंद आणि लसीकरणाचा पुरावा अनिवार्य केल्यामुळे ग्रामीण भागातील अनेक नागरिक जन्म नोंदणीपासून वंचित राहत असल्याचा आरोप होत आहे. वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार जावेद दन्नू भवानीवाले यांनी शासनाच्या या SOP मध्ये तातडीने बदल करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार अनेक वर्षापूर्वी जन्मलेल्या नागरिकांच्या रुग्णालयातील नोंदणी किंवा लसीकरणाची कागदपत्रे उपलब्ध नसल्याने तहसील कार्यालयात अर्ज नाकारले जात आहेत. यामुळे सामान्य नागरिकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत असून त्यांचा जन्म नोंदणीसह शासकीय योजना आणि इतर कायदेशीर कामांमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. भवानीवाले यांनी शासनाला आवाहन करत रहिवासी पुरावा, शाळा सोडल्याचा दाखला किंवा कुटुंबातील इतर सदस्यांच्या कागदपत्रांच्या आधारे स्थानिक पंचनामा करून जन्म नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी केली आहे. आता या मागणीची शासन आणि जिल्हा प्रशासन कितपत दखल घेते याकडे वाशिम जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दिनांक 16 जून रोजी आपण मालेगाव तहसीलला आलो होतो आणि आपला विषय असा होता की बा जन्म मृत्यूची जी नोंद आहे त्याच्यासाठी आपण आपली स्वतःचीच फाईल तयार केलेली आहे, कारण जन्माची नोंद नाही मिळते या खात्यात. तर पूर्ण सगळ्या कागदपत्राची पूर्तता आपण केलेली आहे. परंतु SOP द्वारा एक जे याच्यामध्ये 3 नंबरच्या क्रमांकामध्ये दिलेलं आहे का जन्माची नोंद असल्याची शासकीय रुग्णालयाचे दाखले आणि लसीकरणाचे तर मेडशी ग्रामपंचायतीला आमच्या वेळेस शासकीय रुग्णालय नव्हता. तर आणि अशिक्षितपणामुळे आईवडिलांकडून जन्माचीच नोंद झालेली नाही, तर त्यांनी शासकीय दवाखान्यामध्ये ती नोंद केलेलीच नाही. घरी जन्म झालेला आहे तर तो दाखला तर आपण आणू शकतच नाही. आणि लसीकरणाचे जे आहे ते मेंटेन केलेला रेकॉर्ड शासकीय रुग्णालयामध्ये उपलब्ध नसल्या कारणाने त्या लोकांकडून आपल्याला सांगण्यात आले नाही. आता या डॉक्युमेंट्समुळे जर आपली जन्माची नोंद जी थांबत असेल तर सरासरी शासनाचा एक नागरिकांना जन्म नोंदणीपासून वंचित ठेवण्याचा हा SOP ते त्या GRचा विरोध करणे खूप गरजेचं आहे. कारण त्याच्यामध्ये जर अशा प्रकारे नियम टाकून जर नागरिकांना नोंदणीपासून वंचित ठेवत असेल तर हे सरासरी नागरिकांवर अन्याय आहे. तरी शासनाला हात जोडून विनंती आहे की जन्म मृत्यूची नोंद जी आहे त्याच्यामध्ये जे 3 नंबरचा कॉलम आहे ते भरपूर लोकांजवळ ते ऑप्शनच नसेल, कारण कुठं ग्रामीण क्षेत्रामध्ये रुग्णालय नव्हते. त्या कारणाने लोकांना नोंद केलेल्याने भरपूर लोकांच्या नोंदी नसतील. आणि नाही मालेगाव तालुक्यात आतापर्यंत फक्त 2 नोंदी झालेल्या आहे जन्माच्या. त्याच्यानंतर हजारो फॉर्म इथं तहसीलला पडलेले आहेत. तरी शासनाला हात जोडून विनंती आहे, वरिष्ठांना पण विनंती आहे की त्यांनी त्या GRमध्ये थोडासा तरी बदल करून नागरिकांची जन्म नोंदीची जी प्रक्रिया आहे ती सुलभ करून द्यावी, ही माझी विनंती आहे.